की गावठाण चॅलेंजर्स अनिकेत आंबेकर ऑन स्ट्राइक. मिस्टर 360 म्हणून आम्ही त्यांच्याकडे सातत्याने पाहतो. इथे पहिला चेंडू आडा बॅटने डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढला. क्षेत्राक्षर धावतात. चेंडूच्या पाठमोर शर्यत तर लागली आहे. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न, शरीराच्या सहाय्याने चेंडू अडवलाय. चांगलं क्षेत्राक्षर होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत धावांसाठी धावा आहे. 3 धावा येतील. 3 धावसंख्येच्या मदतीने साजबाज आणि ताज अशा 3 धावेने संघाचं खातं उघडलं जात आहे. अनिकेत आंबेकर ऑन स्ट्राइक आहे. दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राइकला अनिकेत पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मार्कवर वेदांत पहिलं षटक. इथे देखील आक्रमण अनिकेतच्या बॅटमधून होईल. चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर रास्ते 4 के चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक 7 धावा आहे. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणार ह्या मॅच वरती. इथे देखील आक्रमण होतोय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतात. एक वेगवान सिंगल घेण्यासाठी प्रयत्न. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळेल. तोपर्यंत एक धाव वाऱ्याच्या वेगात येते. एका धावेबरोबर 8 धावा आहेत. 8 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्याच क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. इथे वेदांत चांगला चेंडू हातात आहेत. अनिकेत आंबेकरला इथे रोखण्यामध्ये यश आहे. डॉट चेंडू आलाय. इथे मात्र समोरच्या दिशेने बोटा फटका तर खेळलाय. चेंडू उंच हवेमध्ये झेल सुटलाय आणि त्यानंतर अनिकेत आंबेकरला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आम्ही सातत्याने सांगत असतो एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवदान द्या. ती व्यक्ती आयुष्यभर तुमचे ऋण विसरणार नाही. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती जर तुम्ही जीवनदान देत असतील ना तर त्याचं उत्तर एकच, बदला. तो बदला घेतला जाणार का? हा चेंडू इथे यष्ट्या उद्ध्वस्त करेल. युवा सितारा वेदांत अफलातून गोलंदाजी आणि त्यानंतर दांडी गुल, बत्ती गुल आणि फर्निचर उद्ध्वस्त. अनिकेत आंबेकर बडी मछली जाल में विकेट. विशाल मोडक माईकशी संपर्क साधायचा. विशाल मोडक. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 बाद 10 धावा. मोठी विकेट येताना पाहायला मिळाली आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शाहरुख मुलानी दाखल होत आहेत फलंदाजीसाठी. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज षटक क्रमांक 2 सुनील. इथे आक्रमण होत आहे. पहिल्या चेंडूवरती हवाई तडाका, कोल्हापुरी तडका, बंगाली रसगुल्ला. षटकार विनोद गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. सोने या नावाने ख्याती आहे संपूर्ण वडकी नगरीमध्ये. अर्थात विनोद गोलंदाजीच्या माध्यमातून आणि विनोदच्या षटकाचं स्वागत मात्र षटकाराने मैदानाच्या आतमध्ये होत आहे. अनिकेतच्या बॅटमधून षटकार आलाय. धावफलकावरती 14 धावा आहेत. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळेल. परंतु इथे झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. अनिकेतला परतवण्यामध्ये यश. विकेट. धक्का क्रमांक 2. या ठिकाणी आर्या प्रिंटचे प्रोपरायटर युवराजजी शेवाळे आपल्या ठिकाणी स्वागत. युवराज शेवाळे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एस्ट्यांच्या पाठीमागे संधी होती इथे झेल घेण्याची. इथे जर कॅच झाला असता तर लागोपाठचा दुसरा झेल पाहायला मिळाला असता.
वडकी नगरीचे असणारे सर्व जुने खेळाडू आहे. अगदी युवराज आपण पाहतो स्ट्राईकच्या दिशेने कित्येक वर्ष वडकी नगरीचं क्रिकेट गाजवलंय आणि एक अनुभवी फलंदाज बनून त्यांच्याकडे आम्ही सातत्याने पाहतो. आणि त्यांची कन्या देखील एक चांगली क्रिकेटर आहे, आर्य शेवाळे. आणि खरं तर हे धडे वडिलांच्या माध्यमातूनच शिकवले जाऊ शकतात, कारण या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं मस्कू मोडक होते, कित्येक वर्षे त्यांनी देखील वडकीचं क्रिकेट गाजवलंय. आणि यानंतर युवा सितारा करण देखील आपण पाहिलाय एक अफलातून कामकाज मैदानावरती करताना. इथे बॅटने चेंडू खेळला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जात आहे. धावांसाठी धाव पाहायला मिळेल, फेकी थोडीशी उशिरा येईल तोपर्यंत इथे 3 धावा येतील. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते, 20 धावा आहेत. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत, आक्रमण आहे, चेंडू कव्हर पॉइंट सीमारेषेच्या अगदी जवळपास तिथे अडवण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडू अडवलाय सुरक्षितरित्या, डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील आहे, फेकी अस्ताव्यस्त आणि तोपर्यंत अगदी आपण पाहूया डिरेक्ट हिट. पंचांकडे अपील, पंचांचं बोट आकाशाकडे. 4थी धाव घेत असताना फलंदाज धावची स्वरूपात होतोय बाद, विकेट. जबरदस्त हिट पाहायला मिळालाय आणि त्यानंतर युवराज शेवाळे यांना परतवण्यामध्ये यश. धावफलकावरती 23 धाबा, 23 धाबा. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ मात्र संपलाय. उर्वरित 2 षटक अर्थात 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ओमकार, ओमकार म्हटलं की तारणहारता, ओमकार म्हटलं की विघ्नहारता, ओमकार म्हटलं की संकट मोचक. ओमकार संकट मोचक ठरणार का? प्रश्नचिन्ह आहे. दुसऱ्या बाजूने शाहरुख मुलानी कित्येक मैदान या खेळाडूने देखील गाजवली आहेत. आज ह्या मैदानावरती लढायचंय, लढाई क्रिकेटची आपण सर्वच जण अनुभवतोय. अगदी शाहरुख मुलानी यांना देखील त्यांच्या पिताश्रींकडून बाळकडूचा दिलं गेलं क्रिकेटचं आणि त्यानंतर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक चांगली कारकीर्द त्यांची देखील पाहायला मिळते. इथे बॅटिंग चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत, सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? फेकी सुरेख, अचूक फेकी होताना पाहायला मिळते. एकच धाव येईल. धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आहेत. दोनही मातब्बल संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये लढतायत. एका बाजूने वडकी गावठाण चॅलेंजर्स तर दुसऱ्या बाजूने मोरे वस्ती लायन्स. या 2 संघांमध्ये मॅच आपण पाहतोय. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेट इथे लढावं लागेल. अगदी छत्रपती शिवराय आठवावे लागतील. एक मावळा स्वराज्यासाठी लढला होता. 11 मावळ्यांचा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. प्रत्येकावरती जबाबदारी आहे, जबाबदारी पार पाडावी लागेल. हा चेंडू बॅटने खेळून काढला, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय, सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न कोणत्याच प्रकारचा नाहीये. तिथे क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावंच लागेल, कारण सिंगल धावा जरी बाउंड्री लाईनच्या जवळपास चेंडू जातोय ना, परंतु तिथे फेकी अचूक आहे, त्यामुळे एकाच धावेने समाधान फलंदाजांना मानावं लागतंय. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 25 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. शुभम भारती गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्ट्राईकच्या दिशेने शाहरुख मुलाने SRK. हा चेंडू बॅटने खेळून काढला, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे. 2 तर आल्यात. 3ऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न, परंतु इथे नो प्लस 2 अर्थात 3 धावा येतील, ज्या अतिरिक्त स्वरूपात आहे. धावफलकावरती 28 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे स्टंपिंग विकेटची शिकार घेण्यासाठी देखील यष्ट्यांच्या पाठीमागून वध करण्यासाठी उमेशने देखील प्रयत्न केले होते, परंतु अयशस्वी ठरलेत आणि त्यानंतर इथे चेंडू डॉट आलाय. यानंतरच्या बोथ टीम्स रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस करणार आहोत. अडबाटे चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत, सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, इथे फेकी सुरेख,
संधी होती, बालबाल बचवलेत फलंदाज. 2 धावा मारायच्या वेगात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक 2च्या मदतीने 30 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. एक सन्मानजनक धावांचा डोंगर उभा राहायचा आहे, त्यासाठी प्रयत्न होतो. इथे आडव्या बॅटने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क. 1 ऑफ द मॅक्झिमम बाहुबली सिक्सर. शेरान शाहरुख मुलाने आक्रमण करतायत. षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 36. इथे देखील आक्रमण होत आहे. उंच हवेमध्ये चेंडू आहे, झेल टिपला जाईल आणि इथे शाहरुख मुलानीला परतावण्यामध्ये यश. इटका जवाब पत्थर से. विकेट. फलंदाज बाद होत आहेत 36 धावसंख्येवरती. चौथ्याही क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. शाहरुख परततील तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नितीन गायकवाड आयोजक संघ म्हणून आपण या संघाकडे पाहतो. वडकी गावठाण चॅलेंजर्स या वर्षीचं दैदिप्यमान आयोजन बालवा वस्ती टीम आणि त्याचप्रमाणे वडकी गावठाण चॅलेंजर्स यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालंय. आयोजकांचं मनापासून कौतुक करावं लागेल. चला वेळ वाचवा, टीम मिटिंग अजिबात नको. अनिकेत सर, कानमंत्र देखील दिला जातोय. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. गोलंदारीच्या माध्यमातून गोलंदाज गणेश चव्हाण गोलंदारीच्या माध्यमातून येत आहेत. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतरच्या मदतीने 37 धावा. इथे पुढे सरसावत आडबाटे चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक 12च्या वेगात येथील चेंडूपर्यंत सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. 2 धावा येतील. तिथे गणेश क्षेत्ररक्षण करत होते मिड विकेटच्या दिशेने, त्यावेळेस मात्र एका धावेवर समाधान फलंदाज मानत होते. परंतु आता गणेश गोलंदारीच्या माध्यमातून आहे. इथे डबलचं समीकरण नक्कीच अवलंबलं जात आहे. चपळाई त्याची आपण पाहिली आहे. इथे देखील आडबाटने नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. नो +2. 3 धावा अतिरिक्त आहेत. 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे जात आहे. इथे देखील आक्रमण होत आहे आणि हा चेंडू लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. इस्को लगाडाला तो लाईव्ह झिंगाला. षटकार. 48 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती आहे. चला टीम मीटिंग अजिबात नकोय. समय किसी का गुलाम नाही होता, हम सब समय के गुलाम है. वेळेचं महत्व वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी योग्य भावात विकला जातो तो संध्याकाळच्या सत्रामध्ये रद्दीच्या भावात विकला जातो. त्यामुळे आयुष्यामध्ये वेळेला महत्व देत चला. वेळेचं महत्व एखाद्या प्रवाशाला विचारा. अगदी एका सेकंदावरून त्याची ट्रेन सुटली असावी. इथे देखील आक्रमण होतंय. चेंडू उंच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावतायत आणि अगदी आपण पाहूया 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळाले. तोपर्यंत अगदी धावांसाठी धावाधाव देखील होताना पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. इथे सेफ चेंडू अडवलाय की नाही की चौकार आहे यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. चौकार. 4 धावा येतील आणि ह्या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. संघाचा अर्धशतक पूर्ण होईल, अर्थात 52 धावा वडकी गावठाण चॅलेंजर्स प्रथमतः फलंदाजी करतायत. अंतिमचं षटक मार्गस्थ आहे. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने होतंय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास. 2 धावा तर यशस्वीरित्या आल्यात. तिसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावफलकावरती 54 54. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. इथे देखील आक्रमण उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लगेच जाऊन पडतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा आहेत. अब तक 56 धावा. अजूनही एक चेंडू या षटकातील बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे.
गणेश गोलंदाजीच्या माध्यमातून इथे देखील मोठा फटका घेण्यासाठी प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावतात, तिथे झेल टिपलाय, कॉटन बोर्ड विकेटचे शिकार, शेवटच्या चेंडूवरती आली विकेट. 56 बनवल्यात, विजयासाठी 57 धाब्यांचं टार्गेट. 24 चेंडू 57 धावा. गायकवाडवाडी चॅम्पियन आणि बाजारीमळा वॉरियर्स टीम टॉस करण्यासाठी उपस्थित राहा. गायकवाडी चॅम्पियन्स चला. गायकवाडी चॅम्पियन्स आपला एक कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. बाजारीमाळा वॉरियर्स या ठिकाणी आलेले आहेत. चला. युवा नेते आकाश गायकवाड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. गणेश चव्हाण ना? गणेश चव्हाण चला क्षेत्ररक्षण साजवा, दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी येणं गरजेचं आहे. टॉस देखील संपन्न झालाय आणि टॉस का बॉस या ठिकाणी टॉस झालेला आहे. बाजारेमाळा वॉरियर्स यांनी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. दुसऱ्या डावाला होती सुरुवात. सर 2 मिनिटं सामना थांबवा, मॅच लगेचच आपण सुरू करू. सूचना केल्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. प्रसिद्ध बैलगाडा मालक धनंजय भाऊ शेवाळे, त्याचप्रमाणे बाप्पूसाहेब शेवाळे, अक्षयजी फाटे आपल्या या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे गटूशेठ जाधव, प्रसिद्ध व्यापारी विजय भाऊ गायकवाड आपल्या या ठिकाणी स्वागत. वडकी गावातील आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष असं स्वागत. मगाशी सुंदर अशी झेल घेतली होती करण मस्कू मोडक यांनी. या झेलसाठी पारितोषिक आलं होतं राहुल शिवाजी मोडक यांच्याकडनं 500 रुपयाचं त्या ठिकाणी पारितोषिक आलं होतं. या ठिकाणी ते राहुल यांनी दिलेलं आहे. धन्यवाद.
57 रन करायचे अनिकेत, 57. स्कोर अपडेट होतोय 2 मिनिटं. चला क्षेत्ररक्षण सजवा. बॅच आपण लगेच सुरू करतोय. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि विजयासाठी 57 धावा. तिसरी मॅच आपण पाहतोय. अगदी थोडासा विलंब झाला त्यासाठी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मॅचला होती सुरुवात. कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग थोडासा सर्व्हर प्रॉब्लेम होता आणि पुन्हा एकदा मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होईल. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. 24 चेंडू आणि विजयासाठी 57 धावा. सलामीची जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. गणेश चव्हाण ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकच्या दिशेने जर पाहिलं तर विनोद अर्थात सोन्या नॉन स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक शाहरुख मुलानी. पहिला चेंडू आडवा बॅटने आक्रमण गणेशच्या बॅटमधून होतंय. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद वाले फकड्या टाक उचल की टाक टाक उचल की टाक. षटकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण गणेशच्या बॅटमधून होताना पाहायला मिळेल. गणेश तारणहर्ता ठरणार का आपल्या संघासाठी. मोरेवस्ती लायन्स संघ आपण पाहतोय. प्रथमतः क्षेत्ररक्षण केलं. 56 धावसंख्ये वरती जर पाहिलं तर वडकी गावठाण चॅलेंजर संघाला नक्कीच थांबवलं रोखलं आणि इथे आता पाठलाग करताय 57 धावेंचा. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. षटकार आणि संघाचं खातं उघडलंय.
इथे बाटणे आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोरे चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न तिथे चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेत आंबेकरच्या माध्यमातून होत आहे. तोपर्यंत धावांसाठी धाव 2 धावा येतील आणि 2 धाव संख्येने धाव फलकावरती 8 8 8 8. 2 बलाढ्य संघांची मैदानाच्या आतमध्ये पडली जाते गाठ. कोण लावणार कोणाची वाट, कारण धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 8. हा चेंडू इथे सुरेख अफलातून त्यांना पाहायला मिळेल. पुन्हा डॉट चेंडू आहे. शाहरुख मुलानी कमबॅक करण्याची क्षमता कोणत्याही क्षणी आहे. अगदी पहिल्या चेंडूवरती जरी आक्रमण झाले असेल ना, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू अफलातून लाजवाब सुरेख येताना पाहायला मिळालेत. इथे देखील आडवा बाटणे डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूला उंची तर घेतली आहे, तिथे लांबी मिळणार का? लांबी कमी पडली आहे, परंतु अगदी झेल सुटलाय. सूर तर मारला होता, परंतु तिथे अगदी आपण पाहूया झेल निसटताना पाहायला मिळेल. सर आत्ताचे 3 धावा आहेत. 3 धाव संख्येच्या मदतीने धावफलक 11 धावा. आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती होत आहे. आक्रमण रोखावं लागेल. आता मात्र विनोद अर्थात सोन्या ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील. इथे देखील आता बॅटने चेंडू खेळून काढला. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोरे चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. अनिकेत आंबेकर चेंडू अडवतील. फेकी सुरेख आहे. क्षेत्ररक्षण अफलातून होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत अगदी आपण पाहूया 2 धावा आणि या 2 धाव संख्येच्या मदतीने धाव फलकावरती 13 धावा आहेत. 13 अंक क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. इथे शुभ घडणार की अशुभ येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. अगदी दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आम्हा तमाम क्रिकेट रसिकांच्या वतीने असतील. विजय मिळवायचा आहे. इथे देखील अगदी आपण पाहूया मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न होता. डाव्या एसटीच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. दंडित केलं एका अवांतर धावेने गोलंदाजाला. 14 धावा आहेत. इथे देखील आक्रमण झालंय, परंतु आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली. अनिकेत आंबेकर झेल टिपतायत आणि इथे अगदी आपण पाहूया पहिल्या क्रमांकाचा धक्का, विकेट. विनोदला परतवण्यामध्ये यश येतंय. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती अगदी आपण नजर टाकूया. 14 धावा आहेत. 57 धाव संख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चौदा धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. नितीन गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. 14 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे आता 18 चेंडू. इथे आक्रमण झालंय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि इथे देखील अगदी आपण पाहूया झेल निसटताना पाहायला मिळेल. तोपर्यंत धावांसाठी धावा आहे.
तीन धाबा आहेत, 3 धाबा आताच्या असतील. जर चुकून एखाद्या खेळाडूकडून बॉल झेल घेताना निसटला आणि तो बॉल जर डिक्लेरेशन झोनमध्ये जात असेल तर 2+1 अशा 3 धाबा कॅच घेस तोपर्यंत जर जेवढ्या धाबा येतील त्या धाबा धाव स्वरूपात घेतल्या जातील. आणि जाणूनबुजून जर कोणी ढकलत असेल तर तिथे चौकार दिला जाईल याची नोंद घ्या. चौकार प्लस डिक्लेरेशनची 1 अशा 5 धाबा दिल्या जातील याची नोंद घ्या. आजपासून ही नियमावली आहे, गतवर्षी देखील होती. एकच चेंडू झालाय. धावफलकावरती 17. हा चेंडू ते सुरेख लाजवाब येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. इथे देखील अगदी आपण पाहूया नो बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून आला जातोय. No+1 2 धाबा येतील ज्या अतिरिक्त स्वरूपात येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 19 धाबा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. इथे आक्रमण शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू शॉर्टम पूल केलाय. अनिकेत आंबेकर आहे चेंडूच्या खाली, टिपला जाईल. इथे बडी मछली जाल में गणेश चव्हाण बॅक टू द पेव्हिलियन. विकेट. वडके प्रीमियर लीगच्या निमित्तानं माजी ग्रामपंचायत सदस्य अमोलजी रमण मोडक आपल्या या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे नॅशनल चॅम्पियन दत्तात्रयजी मोडक आपलं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. शरदजी बालसिंग
आपल्या या ठिकाणी सरसे असं स्वागत. विकेट येताना पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर दाखल होत आहेत. क्षमता मयूरमध्ये देखील आहे. नजाकत दाखवावी लागेल. या षटकामध्ये यश मिळाले. अजून डावा बॅटने खेळून काढलाय. अलॉंग द कार्पेट फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. एकच धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 20 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे आता 14 चेंडू आणि 37 विजयाचं समीकरण. अजून देखील समोरदिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. वेगवान सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न कोणत्याच प्रकारचा नाही आहे. इथे मोठे फटके येणं गरजेचं आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी होणं गरजेचं आहे. ती होणार का? प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. 13 चेंडू 36 धावा. अजूनही विजयाचं समीकरण. वाईट बॉल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 33 चा अवलंब केला जाईल. इथे फुलटा स्वरूपाचा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका तर खेळला. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 3 क्षेत्ररक्षक झेल सोडतायत आणि इथे जीवनदान म्हणावं लागेल. संधी ही लोकल ट्रेन सारखी असते मित्रांनो. इथे चुका चुका गलती गलती आणि गलती पे गलती. आताचे 4 धावा आहेत. 3 प्लस ओव्हर थ्रोची 1 अर्थात 4 धावा असतील आणि 4 धावसंख्येच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरसावतोय. धावफलकावरती 26 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 26 ऑन बोर्ड. 26 म्हटलं की 26 जानेवारी भारताचा असणारा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात संपन्न होत असतो. खरं तर आपण सर्व भारतीय आहोत आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात देखील भारताचा आन बान शान आणि अभिमान असणारं राष्ट्रगान राष्ट्रगीताने याही स्पर्धेची सुरुवात सातत्याने होताना पाहायला मिळते. तर 26 म्हटलं की 26/11चा हल्ला आपल्याला आठवावा लागेल. मुंबईवरती भीषण हल्ला झाला. त्यानंतर देशातील जवान शहीद होताना पाहायला मिळाले. त्यांना देखील भावपूर्ण आदरांजली आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने असेल. हा इतिहास 26 अंकात आपण पाहिलाय. हा चेंडूला बॅटने खेळून काढलाय. अनिकेत आंबेकर गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. एक वेगवान सिंगल. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवत आहेत. 1च्या मदतीने धावफलक पुढे जाते. 27 धावा. नो बॉल आहे किंवा नाही. लाईन नो आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे आणि निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटला देखील सोन्याचे दिवस येताना पाहायला मिळत आहेत. खरं तर यूट्यूब लाईव्ह आलं आणि लाईव्हच्या माध्यमातून अनेक स्पर्धा संपूर्ण देशभरामध्ये दाखवली जाते. त्याचप्रमाणे घरबसल्या देखील क्रिकेट रसिक स्पर्धेचा आनंद घेतात. दोनही संघांसाठी एक रिव्ह्यू देखील आहे आणि एका वेगळ्या उंचीवरती टेनिस क्रिकेट देखील जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. ऑनफिल्ड पंच आणि तिसरे पंच या ठिकाणी चर्चा करतील आणि निर्णय अगदी काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील याच्या दोन्ही टीम्सनी नोंद घ्या.
पंच आपल्या जागेवरती जातील आणि निर्णय कळवला जाईल. नो बॉल पंचांचा इशारा आला जातोय. अर्थात नो+1 सर, नो+1 ना. ओके, सामन्याला होईल सुरुवात. चेंडू देखील बॅटने इथे शॉर्टम पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलंय. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. इथे देखील मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिप लाय जाईल आणि इथे फलंदाज होईल बाद. विकेट. तीस धावा धावफलकावरती आहेत. अलिमनाथनी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर धावतील. इथे देखील झेल अफलातूनरित्या टिपला जातोय आणि फलंदाज होईल बाद. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट आलेत. मला वाटतं समर्थ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि समर्थपणे संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती समर्थ घेतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. गतवर्षी हा युवा सितारा आपण पाहिला. यावर्षी करण सारखा एक सितारा वडकी प्रीमियरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि अनेक युवा खेळाडू मात्र वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने जे निर्माण होताना पाहायला मिळतील. हे वडकीचं क्रिकेट एका वेगळ्या उंचीवरती या स्पर्धेच्या निमित्ताने पोहोचलेलं पाहायला मिळेल. एक सुपर डुपर हिट आयोजन WPL वडकी प्रीमियर लीग मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होते. हा देखील चेंडू बॅटने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजित आहेत आक्रमण करतायत इथे. अजित 1 2 3 झेल सुटला आहे. त्यानंतर एका धावेचं रूपांतर 2 धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळेल. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल तेरी. 33 धावा आहेत. 7 चेंडू 24 ची गरज अजूनही आहे. इथे चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलाय. सिंगल डबलचं समीकरण. पुन्हा एकदा 2 धावा आहेत. 3 षटकांचा खेळ मात्र संपला. धावफलकावरती 35 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धाब्यांची गरज. 6 चेंडू 22. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण अशक्य असं काहीच नाहीये. एव्हरीथिंग इज पॉसिबल असणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. निश्चिततेने परिपूर्ण असणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. भारतीयांच्या नसानसामध्ये भिनलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. आणि असंच क्रिकेटमय वातावरण वडकी नगरीमध्ये क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा यात्रा उत्सव नक्कीच रंगताना पाहायला मिळेल. 12 दिवसीय क्रिकेटची पंढरी वडकी प्रीमियर लीग. गावातील खेळाडूंना मात्र मिळालेलं चांगलं व्यासपीठ म्हणून या स्पर्धेची ख्याती संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असलेली पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होत आहेत. शेवटचं षटक सूरज. आता बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास आहे. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 37 धावा आहेत. 5 चेंडू 20 धावा. 1-2 मोठाले फटके सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतात. ते येणार का? इथे देखील अलाउंडी कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच सिंगल. 4 चेंडू 19. षटकारांची आतिषबाजी होणं गरजेचं आहे. इथे देखील पुढे सरसाव चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. वेगवान सिंगल पुन्हा एकदा येताना पाहायला मिळेल. शेवटचे 3 चेंडू 18 धावा. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका गरजेचा आहे. अब नाही चलेगा इक्का दुक्का. लगाना पडेगा चौका और छक्का. आक्रमण तर झालंय परंतु तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत. टिपलाय जाईल. फलंदाज होईल बाद. मोडक मंडप अँड डेकोरेटरचे ओनर ज्यांच्या माध्यमातून दणदणीत आणि खणखणीत आवाज आहे. आदिजी मोडक साहेबांचं शुभागमन.
आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत आम्ही करतो. शेवटचे आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 18 धाब्यांची गरज. सतीश बिराजदार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यानंतर दोन्ही टीम्स रेडी राहा, लगेचच मॅच सुरू होणं गरजेचं आहे. या मॅचला थोडासा उशीर झालाय, त्यामुळे यानंतर वेळेतच सामना सुरू होईल याची नोंद घ्या. टीम मिटिंग अजिबात नकोय. शेवटचा 1 चेंडू 17 औपचारिकता पाहायला मिळते. विजयाच्या उंबरट्यावरती वडकी गावठाण चॅलेंजर संघ नक्कीच जाऊन पोहोचलाय. इथे देखील डिक्लेअर स्वरूपात सिंगल आली आहे आणि हा सामना मात्र 15 धाबा संख्येने वडकी गावठाण चॅलेंजर संघ विजय मिळवेल. चला, यानंतरच्या बोथ टीम्स टॉस आपण संपन्न केलाय. गायकवाडवाडी चॅम्पियन संघाने टॉस विन केलाय. बापकरा बाजारेमाळा वॉरियर्स संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर गायकवाडवाडी चॅम्पियन टीम लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.